नमस्कार मंडळी, मी रोहित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या आवडते चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबाज फूड ब्लॉग। मंडळी, आज आपण एक झणझणीत आणि खतरनाक डिश करणार आहे, ती म्हणजे रक्ती मुंडी। आता रक्ती मुंडी खूप कमी ठिकाणी केली जाते, कारण ह्याला बनवण्यासाठी खूप झंझट आहे। तर पाय आणि मुंडी हे व्यवस्थित भाजून घेऊन मी हे कट करून घेतलेलं आहे। हे आहेत पाय आणि यांना व्यवस्थित साफ करावं लागतं। आणि ही मुंडी मस्तपैकी जाळावर भाजून सर्व याच्यावरले केस काढून टाकलेले आहेत आणि याला आता छोट्या छोट्या पीसमध्ये मी कट करून घेणार आहे। तर बघा, एका साईडला हे लाल दिसते ते मुंडीचं मटण आहे आणि दुसऱ्या साईडला जे दिसते हे पायाचं मटण आहे। तर व्यवस्थित छोट्या पीसमध्ये मी हे कट करून घेतलेलं आहे आणि हे आपण आज बनवणार आहे चुलीवर। पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे आपण एक नवीन चूल आणलेली आहे। तर ह्या चुलीवर डायरेक्ट वारं वगैरे लागतं आणि मस्त जाळ लागतो। तर हे जे पाय किंवा मुंडी आहे ह्याला खूप जास्त प्रमाणात शिजवावं लागतं, कारण ह्याची ताकद खूप जास्त आहे। तर ह्यासाठी मी आज कुकरचा वापर करणार आहे आणि याच्यामध्येच मी आज रक्ती मुंडी बनवणार आहे। 3 चमचे मी इथं आपलं तेल घेतलेलं आहे आणि हे कडकडीत असं गरम झाल्यानंतर आपल्याला हे डायरेक्ट कट केलेले मटण याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। या मटणाला आपल्याला ज्यावेळी आपण हे तेलामध्ये टाकतोय तर व्यवस्थित असं तेलामध्येच आपल्याला भरपूर याला भाजून घ्यायचं आहे, कारण हे शिजायला खूप म्हणजे खूप जड असतं। तर अशा पद्धतीनं सगळं मटण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्यानं ह्याला तेलात बऱ्यापैकी 10 ते 15 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कसं आहे, ताकदवर वस्तू खायची म्हटली तर त्याला बनवायला तितका वेळ पण लागतो, त्यामुळे खूप कमी प्रमाणात ही रक्ती मुंडी बनवली जाते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याला जास्त मागणी आहे। आता याच्यामध्ये ह्या क्षणाला आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण मीठ सुद्धा मटण लवकर शिजवतं आणि आपल्याला हळद टाकून घ्यायची। जास्त थापट पसारा आपल्याला ह्यात टाकायचाच नाही आहे। काल मी एका शेफचा आपला एका व्हिडिओ बघितला, त्यानं त्यात सांगितलं होतं की कमी साहित्यात जे जेवण बनवलं जातं ते खूप टेस्टी होतं, आणि तीच गोष्ट मनावर घेऊन आज कमी साहित्यामध्ये आज रक्ती मुंडी बनवायचं आहे। आता मिठामध्ये भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी ओतणार आहे। गार पाणी ओतलं की ते आणि खूप वेळ घेणार शिजायला। तर बरोबर एकजीव होईल आणि त्याच्यामध्ये शिजेल इतकंच पाणी त्याच्यात टाकायचं, कारण ह्याला आपल्याला शिट्या खूप जास्त द्यायच्या। तर झाकण लावून आपण ही पाय आणि मुंडीचं मटण ठेवलं शिजायला। तर जाळ सुद्धा असा चरचरीत लागलेला आहे, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये रेग्युलर चुली पेटत नाही। तर ही आहे बकऱ्याची रक्ती। आता ही रक्ती आपल्याला हातानंच बारीक करावी लागते। खूप लोक मिक्सरला लावतात, पण हे असं हातानंच बारीक करावं लागतं आणि असं मस्तपैकी एकदम बारीक असं कुस्करायची आहे पूर्ण रक्ती। याच्यामध्ये गट्टे गट्टे राहता कामा नये। आता हा आहे भेजा, मुंडीचा मेंदू, तो सुद्धा ह्या रक्तीमध्येच ह्याला मिक्स करायचा आहे। कारण खूप लोकांचं म्हणणं होतं की रक्ती मुंडीवर व्हिडिओ बनवा, कारण खूप कमी ठिकाणी हे बनवलं जातं। तर मित्रांनो, हे अशा प्रकारे मेंदू आणि रक्ती अशी एकजीव करून घ्यायची आहे। आता आपण तिकडं शिजवायला ज्यावेळी टाकलं त्यावेळी त्याच्यामध्ये मीठ वापरलंय, त्यामुळे इथं मीठ वापरायचं नाहीये। इथं मेन पदार्थ आहे चटणी। चटणी ही रक्तीतच मिक्स करायची, कारण याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि जरा थोडी जास्त प्रमाणात चटणी वापरला तर रक्ती मुंडीची टेस्ट एकदम खतरनाक लागते। तर जवळपास मी 3 चमचे चटणी घेतलेली आहे आणि याला व्यवस्थित आता सगळं मिक्स करून घेतो। तर अशा पद्धतीने ही रक्ती मिक्स करायची आहे। मित्रांनो, खूप लोक म्हणतात की रक्ती खायची नाही, आणि केरळ सारख्या राज्यामध्ये असं सांगितलं जातं की रक्ती रक्त वाढवायला खाल्ली जाते। आता बघा, शिट्या झालेल्या
जवळपास मी 12 शिट्या याला दिलेल्या आहेत, मोजून 12 शिट्या, कमी नाही. आणि मस्तपैकी आता ह्या 12 शिट्या झाल्यानंतर आपण काढणार आहे याच्यामधलं ही मटण. तर थोडं सावधगिरी घ्यावी लागते, कारण खूप गरम झालेलं असतं कुकरसुद्धा. कारण 12 शिट्या होणं म्हणजे जवळपास 1 तास जातो याच्यामध्ये. तर वाफ तर लवकर जाणार नाही म्हणून हे मस्त ही शिटीच काढून घेतली मी आणि याची पूर्णपणे वाफ ही घालवा लागलो. वाफ गेली आहे पूर्ण आणि तुम्ही बघू शकता की हे शिजलंय. तर हे चेक करण्यासाठी मी एक मस्तपैकी असं पीस बाहेर काढला आणि त्याच्यावरच मी चेक केलं की हे शिजलंय का नाही. तर पीस चेक केल्यानंतर नक्की कळालं की हे सर्व शिजलेलं आहे. आता बघा, घरामध्ये भरपूर अशी लोक जी असतात की त्यांचे पाय दुखतात, हात दुखतात, कॅल्शियम कमी आहे. तर ह्याच्यामध्ये जे पाणी उरले ना, हे खरा अर्क आहे. रक्ती पाय हे का खातात, तर ह्यासाठी हे जे मी पाणी काढतोय हा अर्क आहे. आता माझी बायको मटण खात नाही, त्यामुळं तिच्यासाठी हे पाणी मी असं बाहेर काढले, जेणेकरून याचा मी नंतर आळणी रस्सा बनवेल. तर त्याचा व्हिडिओ आपण नंतर बघू. तर आता आपल्याला रक्ती बनवायला घ्यायची आहे. तर ह्याच्यासाठी आपण वेगळं भांडं घेणार आहे. याच्यामध्ये तेल वगैरे काही घालणार नाही, कारण ऑलरेडी मी 3 चमचे तेल वापरले. जास्त तेलाचा वापर मी करणार नाही आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कमी माल मसाल्यामध्ये मी हा रक्ती मुंडी बनवणार आहे. तर आता बघू शकता ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते बरोबर समप्रमाणात आहे. तर याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला रक्ती टाकायची आहे. मी ह्या रक्तीमध्ये चटणी मिक्स केली होती आणि हे शिजवताना ह्याच्यात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे बाकी ह्याच्यात थापड पसार आपल्याला काही घालायचाच नाही आहे. भरपूर लोक कांदा टाकतात, टोमॅटो टाकतात, मी पण कधी कधी टाकत होतो, पण असं बनवण्याची टेस्ट काही वेगळीच आहे. तुम्ही बघू शकता जरासं पाणी थोडं जास्त झालंय. तर या क्षणाला आपल्याला ही रक्ती शिजवून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये थोडासा गरम मसाला मी इथं फक्त टाकणार आहे, थोडासा आहे, म्हणजे एकदम थोडासा. तर अर्ध पॅकेट फक्त टाकलंय आणि ह्याला व्यवस्थित हलवून आपण ह्याला शिजत ठेवणार आहे. कारण रक्ती शिजणं खूप गरजेचं आहे, कारण याचा कलर बदलल्यानंतरच आपल्याला कळतं की ही रक्ती शिजलेली आहे आणि त्याचबरोबर याच्यातलं पाणीसुद्धा आटलं जाईल. तर झाकण टाकून एक 15 मिनटं तरी आपल्याला ह्याला असंच ठेवायचं. तर 15 मिनटं होऊन गेलेत. आपण हे भांडं बाजूला आणले आणि तुम्ही बघू शकता रक्तीचा कलर बदललेला आहे, काळसर कलर झालेला आहे. त्याच्यावरच ओळखायचं की रक्ती शिजलेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक पद्धतीनं आपली रक्ती तयार झालेली आहे आणि ही रक्ती जो खाणार तो आजारी माणूस असा तरतरून उठतो. आणि आमच्या गावाकडे तर खरोखर यासाठीच रक्ती मुंडी पाय आणलं जातं, आजारपण माणसाचं पळावं याच्यासाठी. तर बघा, आता आपण मस्तपैकी आता ह्याचं ताट बनवणार आहे आणि देणार आहे ताप. तर ह्या रक्तीमध्ये पाय आहेत, भेजा आहे, रक्ती आहे, मुंडीचं मटण आहे. त्यामुळे ही एक ताकदवर आणि हाय प्रोटीन तसेच हाय कॅल्शियम देणारी रेसिपी आहे. तर रस्सा बनवण्यासाठी मी सेपरेट मटण आणलं होतं बकऱ्याचं. तो सुद्धा व्हिडिओ आपण थोड्या दिवसानंतर बघू आपण. तर मुंडीचा रस्सा करता येत नाही, केला तर त्याच्यातलं पाणी काढावं लागतं, ते आपल्याला काढायचं नाही आहे. त्यामुळं रस्सा हा सेपरेट मटण घेऊन करायचं, जेणेकरून मुंडीची प्रॉपर चव त्याच्यामध्येच राहील. तर हा रस्सा आहे माझ्या मम्मीने बनवला आणि एकदम खतरनाक पद्धतीने बनवलेला. आणि हा थोडासा असा आपल्याला कट लागतोय, लाल भडक दिसल्याशिवाय तांबड्या रस्स्याला चव येत नाही. तर बघू शकता ताट सजवलेलं आहे आणि रक्ती मुंडी रस्सा म्हटल्यानंतर आपल्याला लागते ती म्हणजे भाकरी. इथं चपातीचं काम नाही. तर बघा, आपली रक्ती मुंडी तयार झालेली आहे. ती पण एकदम अतिशय चविष्ट झाली होती, प्रॉपर झाली होती. तर मला तरी खतरनाक वाटली, कमी पदार्थ घालून सुद्धा.
तुम्ही सुद्धा आणि नक्की व्हिडिओ एकदा try आवडला करा. तर नक्की लाईक करा, एकदम शेअर चांगली करा, झाली होती. कमेंट करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू.